हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। संतोष देशमुखांचा शवविच्छेदन अहवाल माझाच्या हाती। शरीराच्या प्रत्येक भागावरती गंभीर जखमा, संपूर्ण शरीर काळं निळं। वेदम मारहाणीचं धक्कादायक वास्तव अहवालात नमूद। आमदार धसांचा मारकुटा कार्यकर्ता सतीश भोसलेचे अनेक कारनामे उघड। मारहाणीचे व्हिडिओज व्हायरल। गुन्हा दाखल होऊन अजून अटक का नाही, सवाल उपस्थित। संभाजीराजेंशी तुलना करणाऱ्या आमदार अनिल परबांविरोधात सत्ताधारी आक्रमक, पायऱ्यांवरच आंदोलन, निलंबनाची मागणी। आज सादर होणार राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल। लाडकी बहीण योजना आणि इतर योजनांसाठी केलेल्या खर्चानंतर राज्याची आर्थिक स्थिती कशी याची उत्सुकता। महाराष्ट्रात 9 महिन्यात 10 वर्षातली विक्रमी परकीय गुंतवणूक। मुख्यमंत्र्यांची माहिती। 9 महिन्यात 1,39,434 कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक। एकनाथ शिंदेंचे निकटवर्तीय अजय आशार यांना मित्रसंस्थेच्या नियमित मंडळावरून हटवलं। फडणवीसांचा एकनाथ शिंदेंना आणखीन एक धक्का। 3 उपाध्यक्षांची केली नियुक्ती। अशोक चव्हाणांचे मेहुणे भास्करराव पाटील खतगावकर अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये। आमदार प्रताप पाटील चिखलीकरांनी केलं राष्ट्रवादीत स्वागत। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये गैरव्यवहार। बेरोजगार तरुणांऐवजी संस्थेत कार्यरत कर्मचाऱ्यांच्या खात्यावरच पैसे जमा। नाशिकच्या मराठा विद्याप्रसारक संस्थेतला प्रकार उघड। प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेमध्ये 181 बोगस बांगलादेशी लाभार्थी। किरीट सोमय्यांनी उघडकीस आणला नाशिकच्या कळवणमधला प्रकार। महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंना भारतरत्न पुरस्कार द्या। सुधीर मुनगंटीवारांनी 100 आमदारांच्या सह्यांचं तयार केलं पत्र। आज पत्र सरकारला देणार। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। ब्रेक नंतर स्वागत। थेट जाऊया